जगणं बदललं की बदललो आपण उत्तर देता येईल का? प्रश्नांची विक्री केल्यावर नफा शब्दात होईल का? या गणपतवाड्याला झोपताना तुपाच्या वासाची गरज लागते, तुपाच्या वासाची तंद्री लागते, त्याशिवाय त्याला झोप येत नाही. ही कुठेतरी एक वेगळी गोष्ट आहे त्याच्यात. वेगळी म्हणजे वेगळी नाही, खरं तर विचित्र गोष्ट आहे असं मी कविता जशा त्यांनी वाचल्या आहेत आणि त्याच्याप्रमाणे तो प्रयत्न केला आहे प्रसन्न वाणीने पण, त्या दोघांनी मिळून आणि आपल्या सगळ्या टीमतर्फे जो प्रयत्न झाला तो खूप छान आहे. त्या कवितेत भावना ही अग्रस्थानी आणि केंद्रस्थानी. प्रेझेंटेशन जे आज झालं आहे दशपतीच्या माध्यमातून ते पाहून खरंच, मी स्वतः कवयित्री आहे एक छोटीशी, मला तर खूपच मनापासून आनंद होतो की मराठी कविता खरंच इतकी सुंदर सादर होऊ शकते. आजूबाजूला निसर्ग आहे, त्यातून काय घ्यावं याचा प्रत्येक कविता आठवणीतल्या कविता पुन्हा जाग्या झाल्या. छान. कार्यक्रमाच्या माध्यमातून मला कळलं की या कवितेतली भावना जी आहे ती भावना या कवितेची मालिका आहे, ही फार मोठी गोष्ट मला कळली. इतकं सुंदर 3च कविता सांगितल्या, पण तिन्ही कविता इतक्या नेहमीच्या आठवणीतल्या, पुन्हा एकदा घरी जाऊन वाचायची इच्छा व्हावी अशा होत्या. प्रयोगाचा उद्देश हाच आहे की आपल्या मराठी कवितेला आपण कुठेतरी बदलत्या काळाशी कसं जोडू शकतो, की या कविता तरुणांना काय देतात. यासारख्या ज्या कविता आहेत, म्हणजे दशपतीमध्ये ज्या कविता आहेत, त्याच्यातून मला असं वाटतं व्यक्तीच्या विविध रूपांचं किंवा शक्यतांचं दर्शन घडतं. मैत्रीची शब्दस्पंदनं जगण्याच्या स्वरूपात टिपूया कविता बोलवते आहे तिची कविता बोलवते आहे तिची हा कविता खरंच हा